गाइज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कैसे हो आप सब लोग. गुड मॉर्निंग. खूप दिवसांनी मी तुमच्या समोर आलेलो आहे आणि आता आपण बघणार आहोत की आजपासून पुढं काय काय होतं. बट त्याआधी आपला व्लॉग स्टार्ट करूयात आणि व्लॉग स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला माझी ॲक्टिंगची बॅचची रिहर्सल बघायला मिळेल बिहाइंड द सीन्स. बट बिफोर दॅट लेट स्टार्ट टुडेज व्लॉग. कसं पण कर, तुला कंफर्टेबली बघ ना. वो उल्टा सुल्टा मार्जिन कहाँ पे है. इस तरह से किया तो हो जाए तो हो जाने दे, नहीं तो उस तरह से जहाँ पे हात रखने में आसानी हो. म्हणजे असं आडवं ठेवलं तर आता इथनं बघ ना कमी होईल ना. असं आडव्याला सरफेस जास्त सापडतं. स्क्वेअर नाही आहे, रेक्टेंगल आहे का स्क्वेअर आहे. हाँ तो फिर किधर से सेम ही हो जाएगा. नहीं वैसे ही रहने दे. हाँ, बिहाइंड द सीन्स ऑफ अपकमिंग स्किच. चलो, स्पॉन्सर बाय नॉट दिस, स्पॉन्सर बाय दिस गाय. नहीं मिलेगा, इस तरह से दिखेगा. दिस गाय अभी दिख रहा है क्या. हाँ चल एक्शन. अरे वाह स्निग्धा, हाँ बैठ बैठ. कहाँ थी तू? तुझे पता है ये समोसे कितने मस्त है. लेना. क्यों, क्या हुआ? तू ही बोलती है ना कि फूड सॉल्व्स एवरीथिंग. फिर आज क्या हुआ? अरे नाही ते नाही का आवाज येतो त्या माईक वाल्यांचा तसा सेम डिवाइस काय आला तर आम्ही एक्शन. अरे स्निग्धा बैठ आजा. कहाँ थी तू? तुझे पता है ये समोसे कितने मस्त है. एक लेना. नहीं अमित, मूड नहीं है. क्यों, क्या हुआ? तू हमेशा कहती है ना कि फूड सॉल्व्स एवरीथिंग. आज क्या हुआ? कुछ नहीं, बस किसी को कुछ गलत बोल दिया, उसकी वजह से बुरा लग रहा है. बे यार, क्या बोला? बता ना. और कितनी बड़ी बात हो सकती है. सुन, एक काम करते हैं. कल ना नेहा के लिए एक छोटी सी नोट लिखते हैं जिस पे लिखेंगे आई एम सॉरी, चल समोसा खिलाने ले चलते. हाँ, इथंच काय चुकतंय. चल हम नोट लिखते. मग आता नोट लिखतेसाठी तुझा हात कसा येतो. चल नोट लिखते, उस पे हे नोट लिखते इथपर्यंत झालं. उसके बाद सॉरी भी इस तरह से लिख रहे तू. चल हम नोट लिखते हैं, हम सॉरी लिखते. म्हणजे आधी समजवतो आय एम सॉरी ऍक्शन करतो. मग नोटला तसं लिह. एक नोट लिखते हाँ, जिस पे उसको लिखेंगे sorry आई एम सॉरी. सॉरी सॉरी असा हातातून वगैरे दाखवतो, म्हणजे हँड जेस्चर्स नाही करतो. सॉरी नोटला हे करतो. एक नोट लिखते जिस पे लिखेंगे सॉरी, समोसा खिलाने ले चलते हो. प्रॉब्लम सॉल्व. टेक एटलीस्ट सॉरी तक तो कर दो, बाकी का हम बाद में देख लेंगे. एंड एक्शन. अरे स्निग्धा आजा, बैठ बैठ. और कहाँ थी तू? तुझे पता है ये समोसे कितने मस्त बने. एक लेना. नहीं अमित, मूड नहीं है. डिस्गस्टिंग करती है ग. एवढे घाण आहेत का ते समोसे. समोसे अरे कंटिन्यू एक कर. ले. ए अरे अरे क्या हुआ, ते तिकडून घेऊ का? कोणाचं घ्यायचंय? अरे वा. अरे वापासून घेऊ का? उभा नाही आहे. अरे वाह स्निग्धा, आजा बैठ. और कहाँ थी तू?
तुझे पता है ये समोसे कितने मस्त है, एक लेना। नहीं अमित, मूड नहीं है। क्यों, क्या हुआ? तू ही कहती है ना कि फूड सॉल्व्स एवरीथिंग, फिर आज क्या हुआ? कुछ नहीं, बस किसी को कुछ गलत बोल दिया, उसकी वजह से बुरा लग रहा है। सुन, एक काम करते हैं, कल ना नेहा के लिए एक छोटी सी नोट लिखते हैं जिस पे लिखेंगे आई एम सॉरी, चल समोसा खिलाने ले चलती हूँ, प्रॉब्लम सॉल्व। समोसा? हाँ। तेरा हर सोल्यूशन समोसा ही होता है ना। अरे समोसा इज लव, समोसा इज लाइफ, तू नहीं समझेगी। और बाय द वे, तू रो क्यों नहीं रही है? यूजुअली तो तू इमोशनल हो जाती है ना ऐसे बातों पे। गंगम स्टाईल कर. आणि ती वरच कर की मग पूर्ण. आता पूरा सेगमेंट एक साथ कर. गंगम स्टाईल 1 2 3 गो. चला वन्स अगेन रिहर्सल स्टार्ट. ऍक्शन. अरे वाह स्निग्धा, आजा बैठ। कहाँ थी तू? तुझे पता है ये समोसे कितने मस्त बने हैं, एक लेना। मूड नहीं है। क्यों, क्या हुआ? तू यूजुअली कहती है ना कि फूड सॉल्व्स एवरीथिंग, आज क्या हुआ? कुछ नहीं, बस किसी को कुछ गलत बोल दिया। खूप दिवसांनी मी तुमच्याशी बोलायला निवांत बसलो आहे. ॲक्च्युली टायमिंग आहे संध्याकाळच्या 9:30 आणि मी तुमच्याशी बोलतो आहे आत्ता. आजचा हा व्लॉग कंटिन्युटी व्लॉग आहे, जो तुम्हाला खूप दिवसांचा गॅप का पडला, तुमचा अधिकार आहे ते जाणून घ्यायचा आणि मी ते तुम्हाला सांगण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे. सकाळपासून तुम्ही बघताय की मी व्लॉग स्टार्ट केल्यानंतर फक्त ॲक्टिंगचीच प्रॅक्टिस दाखवतो. त्याच्यामागचं रिझन हे होतं की मी नवीन पद्धतीने तुमच्यासमोर येतो आहे. मी ह्यावेळेस व्लॉग का बंद केले ते आधी तुम्हाला सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण बोलूयात पुढच्या गोष्टी. तर काही जणांना समजलं असेल, नसेल समजलं तरी सांगतो. ते म्हणजे जे KCFचं गॅदरिंग चाललेलं, ह्याच्या आधीचा जो लास्ट तुम्ही व्लॉग बघितला, ते करत असताना मला व्लॉग एडिट करायला वेळ नव्हता आणि त्याच्यानंतर माझं ते 11 तारखेला झालं. पण त्याच्यानंतर जेव्हा मला व्लॉगिंग स्टार्ट करायचं होतं तेव्हा मला एक वेडिंग कोरिओग्राफी आलेली होती आणि त्याच्यात मी स्वतः कोरिओग्राफी देत होतो. मोस्टली काय होतं, आता ह्या कोरिओग्राफीज स्निग्धा हँडल करते, त्याच्यामुळं मला थोडासा व्लॉगिंगला आणि नवीन गोष्टींना वेळ मिळतो. बट काही गोष्टींमध्ये मी जेव्हा जास्ती वेळ इन्वॉल्व होतो तेव्हा ॲटोमॅटिकली व्लॉग हा माझा सेकंड प्रायोरिटीवर जातं. बिकॉज बाय हुक ऑर बाय क्रूक, I don't know how to say this and how it will be representing to you. I don't know, but हे त्रिकाल सत्य आहे की डान्स इज, वॉज अँड विल बी ऑन माय फर्स्ट प्रायोरिटी. त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी येतात. इवन ॲक्टिंग, फिल्म डायरेक्शन, स्टोरी रायटिंग ह्या सगळ्या माझ्या स्किल्स नंतर आहेत. बट समथिंग that makes me happy, makes me proud for myself, सेल्फ डाऊटिंग पण करू शकतो कधी कधी, अशी एकच गोष्ट आहे जी माझी डान्स आहे. ज्याच्यावर मी सेल्फ डाऊटिंग हा शब्द का यूज केला की मला स्वतःची कॉम्पिटिशन करायची की मागची कोरिओग्राफी ह्याच्यापेक्षा कशी बेटर होईल, कशी छान होईल. ह्या गोष्टीवर मी जेव्हा काम करतो तेव्हा असं वाटतं की हां, आपण समथिंग काहीतरी शिकलेलो आहे, काहीतरी कुठेतरी पोचलेलो आहे, ज्या लेवलने आपण आपल्याला हे प्रश्न विचारतो. मोस्ट प्रॉब्ली सगळेजण हे क्वेश्चन्स विचारत असतील, बट माझं विचारणं आणि वागणं ह्या पद्धतीत खूप वेगळं राहील. ड्यू टू माय सर्स अँड ऑल माय सिलेबस अँड माय लर्निंग फ्रॉम माय गुरुज, ते एक प्रोफेशनल लेवलचं राहतं. बट जी हां, ह्या गोष्टींमुळं मला खूपच वेळ कमी मिळत होता. त्याच्यात विशाखा मॅमची पण काही एडिटिंगची कामं होती. मग एका सॉफ्टवेअरवर जास्ती लोड दिला तर मग ते लॅपटॉपलाही प्रॉब्लेम येतो. ॲज यू नो की आपला लॅपटॉप थोडासा म्हातारा होत चाललं आहे, थोडासा. इट इज नॉट लाईक दॅट, हा करतो आहे बट समजून घ्या, लॅपटॉपची थोडीशी कंडिशन, थोडीशी लिटिल बिट बिकट आहे. लवकरच रिप्लेस करण्याची वेळ येईल.
होपफुली फिंगर्स आर क्रॉस की तुम्हाला ती गुड न्यूज लवकर मिळेल. अँड बाकी अजून खूप सारे प्लॅन्स चाललेले आहे. आता नवीन कोरिओग्राफीज, नवीन बॅचेस, नवीन कन्सेप्ट्स काय तुमच्यासमोर घेऊन येतो त्याच्याबद्दल थोडासा विचार करत होतो. पण त्याआधी मी जे काय शूट केलेलं होतं ते तुमच्यापर्यंत घेऊन येणं मला गरजेचं होतं. मग सगळं डाटा डिलीट करायच्या आधी मी ते व्लॉग्स बनवले, अपलोड केले एक छान आठवण म्हणून. ते आपल्यापाशी राहणं गरजेचं आहे. आणि काही जण विचारतील मला की KSFचं गॅदरिंग का नाही अपलोड केलं आपल्या ह्या चॅनलवर. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन त्याचं चॅनल वेगळं आहे. ते कोरिओग्राफर्स डान्स इन्स्टिट्यूट चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. डेफिनेटली तिथं अपलोड झालेलं आहे. आणि इफ आय एम नॉट रॉंग तर नेक्स्ट डेला मी अपलोड केलेलं आहे. सो प्लीज बघून घ्यात. 12-13 तारखेलाच अपलोड झालेलं असावं. बघून घ्यात, कसं वाटतंय सांगा. मात्र आता आपण आपल्या ह्या चॅनलवर येऊयात की ह्या चॅनलवर तुम्हाला बिहाइंड द सीन्स बघायला खूप सारे मिळतील. ॲक्टिंगची प्रॅक्टिस कशी घेतो, पहिल्यांदाही घेत होतो ते पण. आणि महत्त्वाचं म्हणजे मी ट्राय करील की आपला 3रा चॅनल ॲक्टिवेट करायचा प्रयत्न करील, किंवा मग ह्याच चॅनलवर मी ते पूर्ण ॲक्ट ह्याच्यावर अपलोड करेल. आता ते बघूयात उद्या किंवा परवा दिवशी मला फायनलाइज करायचं आहे ते डिसिजन. बट हां, डोक्यात प्लॅनिंग चाललेलं आहे की ॲक्टिंगचं म्हणजे प्रोडक्शन हाऊसचं जे चॅनल आहे त्याच्यावर मी प्रॉपर ॲक्ट मी अपलोड करील. ह्याच्यावर माझे ॲक्टिंग, डायरेक्शन, कोरिओग्राफीज ह्याच्या सगळ्याचे बिहाइंड द सीन्स आणि माझ्या लाईफमध्ये कोरिओग्राफर्सला कसं स्ट्रगल असतं, डायरेक्टर म्हणून काय स्ट्रगल करावं लागतं, म्हणजे जे काय बिहाइंड द सीन पडद्याच्या मागं किंवा कॅमेऱ्याच्या मागं जे काय आमची कलाकारी किंवा धावपळ चालती ते तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला मिळेल. पण कोरिओग्राफर्स डान्सिंगच्या चॅनलवर जे डान्सचे फिल्म्समधले जे सॉंग्स घेतो ॲज इट इज, ज्याला कॉपीराईट येऊ शकतं, ते त्या चॅनलवर अपलोड होणार आहेत. जे मी स्वतः नाटक लिहितो किंवा फिल्म्स बनवतो आहे किंवा मी स्वतः एखादं गाणं तयार करतो आहे, लिहिण्याबद्दल बोलतो आहे, तयार म्हणजे तसं, आणि ते जेव्हा कंपोज केलं जाईल रोहन सर आणि त्यांच्या टीमकडून, तर ते जे काय आपलं स्वतःचं वैयक्तिक प्रोडक्ट आणि जे काय मटेरियल असेल ते SRC प्रोडक्शन्सवर अपलोड केलं जाईल. असे 3 चॅनल ॲक्टिवेट ठेवायचा प्रयत्न करणार आहे. बघूयात, सगळ्या गोष्टींना टाईम लागतं, बट तुमच्याशी शेअर करतो आहे आणि हा व्लॉग त्यासाठी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे. आणि प्लीज माझ्या सगळ्या चॅनल्सला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नकात. आणि तुम्हाला काय वाटतं ते सांगायला विसरू नकात की मी हे डिसिजन कसं घेऊ देत, बरोबर आहे की चुकीचं आहे, आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल, किंवा तुम्हाला एखादा विषय आहे की त्याच्यावर तुमची इच्छा आहे की एखादी स्किट, एखादी फिल्म, शॉर्ट फिल्म अशी बनली पाहिजे, तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज टाईप करून सांगा. मी निश्चित त्याच्यावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करील, लिहून त्याच्यावर बसवायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासमोर निश्चित दाखवायचा ही प्रयत्न करेल आणि दाखवणार, हे मी प्रॉमिस करतो. बिकॉज माझं कामच ते आहे. माझे प्रयत्न त्या लेवलने चालू आहेत. खूप सारे प्रोजेक्ट्स लाईंड अप आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं ड्रीम प्रोजेक्ट कधी कंप्लीट होतं देवाला माहिती. बट असो, हा व्लॉग त्याकरता आहे. उद्यापासून तुम्हाला परत कंटिन्युटी बघायला मिळेल, बॅचेस अँड ऑल द बिहाइंड द सीन्स ऑन दिस व्लॉग चॅनल. बाकी जे काय आपलं मटेरियल है, एज आई टोल्ड यू, ऑन SRC प्रोडक्शन हाउस जो डांस का रहेगा वो अपने कोरियोग्राफर्स डांस इंस्टीट्यूट के नाम पे चला जाएगा. बाकी बचे हुए हम है ही इस चैनल पे. सो थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग टिल हियर. मिलते हैं अगले व्लॉग में. टिल देन बी हैप्पी, स्टे सेफ, स्माइलिंग एंड ऑलवेज कीप लविंग विथ वॉचिंग D&D विथ पीयूष. एंड सॉरी फॉर माई सैड टोन और सैड फेस. आज थोड़ा सा सिर दर्द हो रहा है, मैंने टैबलेट ली है, खाना भी खाया, अभी सोने की कोशिश करने वाला हूँ, इसलिए उससे पहले मैंने आपसे बात करना डिसाइड किया, तो व्लॉग ख़त्म करके अभी सोने वाला हूँ. बाय.